नमस्कार. आज आपल्या भारतामध्ये उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आयुर्वेद, होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथी. परंतु आज जास्त लोकांचा कल हा होमिओपॅथीकडे यासाठी वाढलेला आहे कारण होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट नाही आहेत आणि निश्चितपणाने होमिओपॅथिक जो उपचार घेतो त्याला 100% खात्री असते की आपण यामधून बरे होणार. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वैशाली भिडे, ज्या होमिओपॅथिकच्या प्रॅक्टिस करतात, MD आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की होमिओपॅथिकच्या उपचार पद्धती कशी आहेत, कसं आपण रुग्णांना उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांना नीट करता आणि एकंदरीत होमिओपॅथिक एक्झॅक्टली काय आहे. नमस्कार. आपण आम्हाला सांगावं की होमिओपॅथिक उपचाराची पद्धती कशी आहेत, कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती उपचार करता. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे, MD होमिओपॅथी. मी गेली 13 वर्ष रुग्णसेवा करत आहे आणि 8000पेक्षा जास्ती पेशंट बघितले आहेत. होमिओपॅथिक ही एक नैसर्गिक चिकित्सा पद्धती आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच आजारांचा इलाज संभव आहे. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी 18व्या शतकात होमिओपॅथी सायन्सचा आविष्कार केला होता. 19व्या शतकामध्ये होमिओपॅथीची ट्रीटमेंट भारतात सुरू झाली, सर्वप्रथम बंगाल प्रदेशात. आपण किती वर्षापासून याची प्रॅक्टिस करत आहात आणि या दरम्यान जे वेगवेगळे जे रुग्ण आहेत त्यांचे काही अनुभव अगर तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं तर योग्य ठरेल. मी म्हटलं तसं गेली 13 वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे आणि 8000हून जास्ती रुग्ण बघितलेले आहेत. जास्तीत जास्त रुग्ण हे दीर्घकालीन आजार असलेले असतात, म्हणजेच जॉईंट प्रॉब्लेम्स किंवा स्किन इन्फेक्शन्स किंवा मासिक पाळींचे त्रास महिलांमध्ये हे सर्वात जास्ती ट्रीटमेंट आम्ही करतो. त्याशिवाय बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की होमिओपॅथी ही कॉमन आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप यामध्ये सुद्धा उत्तम काम करते. लहान मुलांना देखील होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायला खूप आवडतं कारण कडू औषधं गिळावी लागत नाहीत. त्याशिवाय सुद्धा लहान मुलांमध्ये जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे वारंवार होणारा सर्दी, खोकला, ॲलर्जी, जंतांचे त्रास किंवा शालेय त्रास म्हणजेच एक्झाम अँझायटी यामध्ये सुद्धा होमिओपॅथीला अगदी उत्तम प्रतिसाद येतो. आज वयोवृद्धही होमिओपॅथिक ट्रीटमेंटकडे वळत आहेत. त्यात जास्ती प्रमाण ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत त्यांचं आहे. त्यांनी होमिओपॅथीला सपोर्टिव्ह केअर म्हणून पसंती दिली आहे. उदाहरणार्थ ज्यांना जॉईंट प्रॉब्लेम्स आहेत किंवा स्किन इन्फेक्शन्स आहेत किंवा ओल्ड एजमुळे कॉन्स्टिपेशन आहे किंवा बिनाईन प्रोस्टेट प्रॉब्लेम्स किंवा फुफ्फुसांचे त्रास आहेत, हे होमिओपॅथिक ट्रीटमेंट आवर्जून घेत आहेत एक सपोर्टिव्ह केअर म्हणून. एकंदरीत की आता होमिओपॅथीकडे लोकांचा कल वाढत आहे, त्याचं तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? नक्कीच होमिओपॅथीकडे वाढता कल आहे. आधीच्या काळापेक्षा आज आपण बघतो की होमिओपॅथिक ट्रीटमेंटची पॉप्युलॅरिटी खूप वाढली आहे आणि लोकांबद्दल होमिओपॅथीचा खूप अवेअरनेस स्प्रेड झालेला आहे. आज लहान मुलं किंवा महिला आणि वयोवृद्ध हे आपापल्या वयाला होणाऱ्या आजारांसाठी होमिओपॅथिक उपचार पद्धतीला पसंती देत आहेत. हे झालं आता आपलं होमिओपॅथीकडे जो वाढता का, परंतु जे विद्यार्थी आहेत किंवा जे डॉक्टर आहेत होमिओपॅथीसाठी, त्यासाठी आपलं काय योगदान असेल? मी नुकतंच होमिओपॅथिक औषधांवर एक पुस्तक पब्लिश केलं आहे. त्याचं नाव अनलॉकिंग दी बोगर सायनॉप्टिक की आहे. या पुस्तकामुळे होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि होमिओपॅथिक स्टुडंट्सना खूप सहाय्य मिळणार आहे. हे झालं आता डॉक्टर, विद्यार्थी, पण जे कॉमन मॅन आहेत त्यांच्या जो होमिओपॅथीच्या चिकित्सेबद्दल त्यांना जनजागृती करणं, त्याचा प्रचार करणं, प्रसार करणं, त्यासाठी आपली काही योजना आहे का? कॉमन मॅनमध्ये होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी प्रयत्न सुरू केलेले आहेत. गेल्या 6-7 महिन्यामध्ये मी कॉमन आजार आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंटचे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. हे व्हिडिओ यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्याला बघायला मिळतील. यात कॉमन आजारांचा समावेश आहे, म्हणजेच रुमटॉइड आर्थरायटिस, ब्रॉन्कियल अस्थमा, मायग्रेन, थायरॉइड प्रॉब्लेम्स, युरिक ॲसिडचे प्रॉब्लेम्स, त्याशिवाय महिलांचे आजार म्हणजे डिस्मेनोरिया, PCOD, मेनोपॉज, त्याशिवाय ट्रायजमायनल न्यूरॅल्जिया, इरिटेबल बाउल सिंड्रोम, हील स्पर अशा आजारांचा समावेश आहे. मी सध्या दादर पश्चिम येथे शिवाजी पार्क एरियामध्ये कार्यरत आहे. माझी OPD दुपारी 1 ते संध्याकाळी 7 अशी आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार मी पार्क पॉलिक्लिनिक 5 शंकर निवास, दादासाहेब रेगे मार्ग, शिवसेना भवनच्या समोर पेशंट बघते आणि मंगळवार, गुरुवार, शनिवार सापळेज पॉलिक्लिनिक, मलिक बिल्डिंग, DV देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड नंबर 4 येथे कार्यरत आहे. ज्या पद्धतीने आपण सांगितलं मला की कसं आपण विद्यार्थी असून दे, डॉक्टर असून देत, की जे तुम्ही पुस्तकांचा जो उल्लेख केला
तर निश्चितपणाने आपण ज्या पद्धतीने जनमानसामध्ये याचा प्रचार प्रसार करतात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. प्रेक्षकांना आपण सर्वांनी होमिओपॅथीकडे नक्कीच आपला जो वाढता कल आहे त्याकडे जावं. ज्या पद्धतीने डॉक्टर भिडे यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण सुद्धा त्याकडे निश्चितपणाने एक चांगला प्रभाव, लवकर त्याची उपचार पद्धती त्याकडे निश्चितपणाने आपला नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद.